सर, आयुष्याची व्याख्या तुमच्या मते कशी असायला हवी? कारण स्ट्रगल एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात सर कधी-कधी त्याला कामं मिळत नाही. काही एका आर्टिस्टला कामं कंटिन्यू असतात. ते दोघं सर कोणत्या फेजमधून सर्व्हाईव्ह करतात? व्हॉट इस द डिफरन्स? नाही, कला या क्षेत्राशी निगडीत म्हणलास ना तर खूप लिमिटेड उत्तर असेल माझं खरं तर. मला असं वाटतं की एकूणच म्हणजे तुम्ही आत्ताच्या काळात तर कॉम्पिटिशन खूपच. खूप. तू काही कर. असं. आता तू पॉडकास्ट करतोस. हो, हो. आता किती पॉडकास्ट आहेत? आहेच. खूप जण पॉडकास्ट करतात. मग मग आपलं वेगळेपण काय? मग त्याचा एक येस. स्ट्रेस तुला असणारच ना. मग ते राइट. सांगायचा मुद्दा काय की स्ट्रेस फक्त ॲक्टरला आहे आणि इतर लोकांना नाही असं नाही. नाही असं. पहिली गोष्ट आहे मान्य करा. मान्य. आणि जो स्ट्रगल हा शब्द वापरला होता तो मला मुद्दामून मान्य नाही आहे म्हणण्यापेक्षा मी तो हं, वापरत नाही. याचं हं. कारण सांगतो तुला. तुला हे करायचंय. हो, तुला पॉडकास्ट करायचं होतं ना. करायचं. तुझी इच्छा होती ना. अगदी. कोणी तुला सांगितलं नाही ना, कर मी हे सांगतो म्हणून हे काम कर. अच्छा. तुला करायचं. हो. आता हे करण्यासाठी तू ज्या 4 गोष्टी करतोस, 4 लोकांना फोन करत असशील किंवा हे सगळं एडिट कुठेतरी करत असशील. बरोबर. याला कुठेतरी तू बॅकग्राऊंड करत असशील, याच्यासाठी तुझी एक टेक्निकल टीम असेल, ती गोळा केली असशील. येस. अगदी हे आर्टवर्क किंवा हा लोगो तू कसा डेव्हलप. हो. आता ह्याला तू स्ट्रगल म्हणशील? नाईस. का नाही म्हणणार? कारण की हे तुला करायचं होतं, हे तुला करायचं होतं. आवडतं. होच. आवडतं. जी गोष्ट आपल्याला आवडते आवडते. ना, त्यात स्ट्रगल नसतो भाई. खरंच. नसायला पाहिजे. नसेल. मग कोणी तुला कंपल्शन केलं नाही ना, बंद कर ना हे. बरोबर. घरी बस, नोकरी कर. क्लिअर. जेव्हा तुला एखादी गोष्ट आवडते आणि त्यासाठी जेव्हा तू कष्ट करतोस, तो स्ट्रगल नसतो. नसायला पाहिजे. पाहिजे. मग आम्ही आधीच्या काळात कसं ते पहिली सिरियल मिळाली वगैरे आणि मी त्यासाठी किती उमरे झिजवले. नको सांगू हे. कारण तुला ते करायचं होतं. मग प्लीज मला काम द्या ना. मला करायचंय हो, माझी इच्छा आहे करायची. ठीक आहे, त्याच्या बदल्यात काय तुम्ही कदाचित आपण मानधन कमी घेऊ. हो. पण मला हे करायचं. करायचं. ही ते तात्पुरतं- अर्ज तर असू देत ना. आणि मग त्याला स्ट्रगल नावाचा शब्द देणं मला नाही पटत. हां, हां. तुला करायचं होतं ना ते. मग त्याला कसा स्ट्रगल म्हणतोस? म्हणतोस. स्ट्रगल काय आहे? स्ट्रगल हा शब्द एन्फोर्स्ड असतं ना तेव्हा स्ट्रगल हा शब्द घाणेरडा खूप पॉप्युलर झालाय तो शब्द. हो. चुकीचा स्ट्रगल. फ्रीडम स्ट्रगल का म्हणतात? कारण ती लादलं गेलं होतं आपल्याला. हां. फ्रीडम. आपल्यावरती कोणीतरी राज्य करतंय करतंय. म्हणून स्वराज्य उभं राहिलं ना. की आपलं राज्य पाहिजे पाहिजे. याच्यासाठी जो केला जातो तो स्ट्रगल. तो स्ट्रगल. कारण प्रत्येक माणसाला फ्री राहण्याचा अधिकार आहे. खरंच. मोगल आले म्हणून मराठे उभे राहिले. उभे राहिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माणूस जन्माला यायला लागतो ना. लागतो. तो स्ट्रगल आहे की 300 लोक उभी राहतात खिंडीत आणि मरतात. खरं. एक माणूस मुलाचं लग्न सोडून जातो. जातो. हा स्ट्रगल आहे. स्ट्रगल. तुलाच करायच्या गोष्टी तू 4 लोकांना सर मला काम देता का, सर मला हे करायचंय, त्याला स्ट्रगल नका म्हणू. ते तुला हवंय म्हणून तू करतोस. बरोबर आहे की नाही? राईट. त्यामुळे आयुष्याची व्याख्या अशीच असावी की यू शुड लिव्ह युअर लाईफ. मला असं वाटतं की ज्याला खूप पूर्वीचे लोक पण म्हणायचे ना की रात्री सुखाने झोप लागली पाहिजे. हां. त्यामुळे तुमचं आयुष्य पण असं पाहिजे की आज मी काहीतरी केलं, केलंय. जे मला हवं होतं त्यात मी 4 पावलं पुढे गेलो. बरोबर. मी कोणाचे पैसे बुडवले नाहीत, मी कोणाला दुःख दिलं नाही, मी कोणाला फसवलं नाही. येस. आणि आज मी एका माणसाच्या चेहऱ्यावरती मी आनंद आणू शकलो हो. आणि मी रात्री सुखाने झोपलो. आजची कमाई काय 25 रुपये असेल, पण ते माझे आहेत, ते कष्टाचे आहेत, ते कष्टाचं. समाधान देणार. येस. हे माझ्या दृष्टीने माझं आयुष्याकडे बघण्याचा हा व्ह्यू पॉइंट आहे. हो. प्रत्येकाचाच असावा असं असं नाही. नाही. पण हा खूप सुख देऊन जातो तुम्हाला एवढं नक्की तो क्षण. सांगतो की हा की ठीक आहे ना, चल ना, फेजेस असतात, ठीक. हां. वर खाली होतच असतं होत प्रत्येक राहतं. माणसं. कोणाला हे तुला काय वाटतं मुकेश अंबानीला अडचणी नाही? बिलकुल. आपल्या अडचणी काही हजार आणि काही लाखांच्या असतात, लाखांच्या त्यांच्या काही कोटी काही शे कोटींच्या हो. असतील. उद्या बुडले त्याचे काही 1000 कोटी तर त्रासच आहे ना त्याला. तुझं जसं पाकिट गेलं तेवढंच त्याला काही प्रमाणात जास्त, एवढंच आहे. अडचणी प्रत्येकाला आहेत, पण त्यातनं आपण स्थिर कसं राहायचं हे मी मागच्याही वेळी एकदा एका ठिकाणी बोललो होतो की आदर्श शोधा. आत्ता रिसेंटली रतन टाटा गेले, बरं. तर मी म्हटलं की त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं नाही का हो? हां. शिका ना. आपल्याकडे काय झालंय माहिती का, आदर्शच घाणेरडे झाले. राईट. आदर्श मोठे ठेवायला पूर्वीची पिढी कशावरती घडली? कारण की त्यांनी समोर लोकमान्य टिळक,
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, ही सगळी लोक बघितली होती. बघितलं. तर जो जो विचार फॉलो करेल, हम्म. विचारसरणी फॉलो करेल, हम्म. त्याच्यासाठी आयडॉल होता. काही लोक महात्मा गांधींना मानणारी होती, त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता ना. खरं आहे सर. काही लोक सुभाषचंद्र बोसांना मानणारी होती, काही होते. तात्याराव सावरकरांना मानणारी हा. होती. विचारसरणी पॉवरफुल आहे ना. आयडॉल्स तर पॉवरफुल होते. आज तुझे आयडॉल कोणाचं विचारलं तर तू काय उत्तर देशील मला? कोण उत्तर सांग ना मला. आहे का कोणी आयडॉल? नाही. की मी यांच्याकडे बघून वाटचाल करतो. जसं मी कायम म्हणतो, मला मला आवडतं त्यांची दोघांची नावं घ्यायला, की मोहन जोशी आणि विक्रम गोखले हे माझे आयडॉल आहेत हा. अभिनयातले. मला यांच्यासारखा अभिनय करता आला करायचं. पाहिजे हे मी म्हणतो. हो. मला काही त्याच्यात शरम वाटत नाही, कारण आहेत ते आयडॉल्स, आहेत. ते ग्रेट आहेत दोघं. खरं आहे. तर असा आयडॉल तुला तुझ्या आयुष्यात कोण आहे? किंवा सामान्य तरुणाला विचारलं तुझा आयडॉल कोण रे, काय उत्तर मिळतं आज? कारण आपण वाचत नाही. या मोठ्या भारतात खूप महान महान लोक आहेत, त्यांच्याबद्दल नवीन पिढीने वाचलं पाहिजे. आहेत. आपण काय करतो ना, आपण फक्त पुणे किंवा मुंबई हम्म. किंवा महाराष्ट्र याच्यापुरते स्वतःला मर्यादित करून घेतो. बरोबर. साऊथची फिल्म केल्यानंतर मला कळलं ना, अरे बापरे, अशी पण फिल्म करतात. ही एवढी मोठी यांचं सगळ्यांचा सेटअप असतो. हो. कारण आतापर्यंत आपण छोट्या सेटअप मध्ये काम केलेले लोक. पण मला काय वाटतं की आपण ओपन राहावं ना. राहा. उद्या मला कोणीतरी विचारलं आम्ही पंजाबी फिल्म करतोय, कराल का? म्हणलं भाषेचा प्रॉब्लेम, मी शिकेन, शिक. मला करायला आवडेल. तिथली लोक बघू, तिथले काय काम करायची पद्धत आहे बघा. बरं. तुमचे होरायझन्स मोठे करा. राईट. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन काही बघतो का? अरे तो ना एक हरियाणामध्ये माणूस आहे, त्यांनी ना ह्याच्यावरती संशोधन केलेलं आहे, असं जर मी तुला सांगितलं तर तू त्या क्षेत्रातला असतास तू जाशील ना तिथे, त्या माणसाला भेटशील. काय करता तुम्ही, कसं करता? हे आयडॉल्स तुम्ही तुमचे क्रिएट केले पाहिजे, त्याशिवाय होत नाही. आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप आयडॉल्स असतात प्रत्येक क्षेत्रात. तिथे फक्त त्या आयडॉल्सना फॉलो करा, तर तुमचा जो प्रवास आहे ना, बरोबर, तो सुकर होतो, सोपा होतो. सोपा होतो. नाही तर कुठे जायचं हाच जर प्रश्न पडला तर काय करायचं? अडकून. सर, ऐतिहासिक भूमिका झाला. सर, तुम्हाला बायोपिक कधी करायला मिळालं का? किंवा जर करायचं असेल बायोपिक्स तर तर केलेत की. तुम्हाला कोणाचं करायला आवडेल? अच्छा, इथून पुढचं विचारतोय. हा. मला स्वामी विवेकानंदांचा रोल करायला खूप आवडेल. आणि खरं तर आता माझं ते वय नाही आहे. म्हणजे लेट्स फेस द फॅक्ट की जर मी 30 वर्षाचा असतो ना आणि मला चान्स मिळाला असता ना, तर मला स्वामी विवेकानंदांचा रोल करायला खूप आवडला असतं, बायोपिक म्हणून आणि आयडॉलचा बायोपिक म्हणून. आणि जर मला असं कंटेम्पररी फिल्ममध्ये असं जर विचारशील ना, तर आत्ताचं काय असा छान रोल कुठला आवडेल, तर मला जर दंगलसारखी फिल्म मराठीत झाली तर मला आमिर खानचा रोल करायला आवडेल. असं मला हल्ली वाटतं की चांगल्या फिल्म्स लिहिल्या गेल्या तर खूप छान छान स्कोप असतो काम करायला. इंटरेस्टिंग आहे. जसं मुंजा माझी फिल्म होती, आता यावर्षीची सगळ्यात मोठी हिट आहे. अर्थात त्याचं रेकॉर्ड त्याच प्रोडक्शनच्या दुसऱ्या फिल्मनी क्रॉस केलं, स्त्री 2. पण मला मुंजा करताना खूप मजा आली. वेगळा रोल होता माझ्यासाठी आणि ऍक्शन पण होती आणि रोल पण वेगळा होता. बरोबर. आणि मला त्यांनी बोलवलं त्या प्रोडक्शन हाऊसनी, याचं मला खूप आनंद वाटला की त्यांना असाही एक माणूस पाहिजे होता की जो बाळू काका निभावू पण शकेल, पण जो खूप मोठी ऍक्शन जी आपल्याला क्लायमॅक्सला दाखवायची ती ऍक्शन पण करू शकेल. तर त्यासाठी मला म्हणजे माझा जो मित्र आहे आदित्य सरपोतदार, तो दिग्दर्शक आहे त्या चित्रपटाचा, तर त्यांनी मला बोलवलं, त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी त्याचं कायम मी त्याचे आभार मानतो त्यासाठी. तर असं वेगवेगळं काम करण्यात जी मजा असते ना ती आहे. म्हणजे स्टिकिंग टू बायोपिक असं नसतं, पण बायोपिक तू विचारलंस म्हणून सांगितलं की जर असं असतं तर. पण मी माझ्या वयाला अनुसरून काय करता येईल याचाही खूप विचार करतो की आत्ता मी ज्या वयात आहे त्या वयात मला काय करतं, कारण ते खूप महत्वाचं. मी पटकन जाऊन कॉलेज तरुण नाही ना करू शकतो, पर्सनॅलिटीज नाही माझी तशी. तर त्या गोष्टींचा विचार करून आपण काय करू शकतो याचा विचार करून मी रोल्स घेतो. सर, अर्थात अभिनयासोबत तुम्ही एक उत्तम गायकही आहात. मगाशी फार उत्तम छान गाणं गायलं तुम्ही. सर, गायनाची कला ही केव्हापासून तुमच्यात ती माझ्या आईकडनं आलेली देणगी आहे मला. आईकडनं म्हणजे आईच्या घराण्यातनं. म्हणजे माझी आई गायची आणि आईचे वडील माझे आजोबा पण गायचे.
आणि लहानपणी अचानक तिला असं जाणवलं की गाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती असते एक गाता गाळा. हो. तो तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे मी गाण्याचं शिक्षण त्यानंतर सुरू केलं. बरं. खरं तर पॅरललीच चालू झालं म्हणजे, पण गाण्याचं शिक्षण थोडंसं अजून अलीकडे चालू झालं. म्हणजे मी आठवतंय मला की 4थी-5वी पासूनच मी गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात बापरे! केली होती. अभिनय म्हणलास तर मी 8वीत पहिल्यांदा आठवी नाटकातनं काम करायला सुरुवात केली. सुरुवात आहे. सो गाण्याचं म्हणलास तर ते आईकडनं आलेलं आहे आणि त्यामुळे गाण्याचं म्हणलास तर ते सगळं आईकडनं आलेलं आहे आणि त्याचा मला अभिनयात खूप फायदा होतो, झाला आणि इथून पुढे होईल. त्याचं होय. कारण स्वर कळतो, पिच कळतो, टोन हो. कळतो. ते पटकन कळतं कळतं. आणि चांगल्या गुरुकडनं गाणं शिकल्यामुळे 14-15 वर्ष बरं. पंडित विजय सरदेशमुखांसारख्या गुरुकडनं गाणं शिकल्यामुळे हं. तोही फरक पडतो. पडतं. कारण विजय सरदेशमुख हे पंडित कुमार गंधर्वांचे शिष्य, त्यामुळे तोही एक मोठा ग्वाल्हेरचा वारसा मला बरं. त्यांनी तो दिला येस. आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे त्यांनी जे काही शिक्षण दिलं त्याप्रमाणे हे चालू आहे चालेल. प्रवास. सर ॲक्च्युली माझ्या आवडीचं गाणं सखे मंद झाल्या पाकळ्या, तर तुमच्या स्वरामध्ये एखादं माझ्या आवाजात आहे का हां ते? सर, तुमच्या आवाज. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, ताबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. आता अचानक मला थँक एक यू कडवं सर. आठवलं म्हणून खूप गायलो. छान, अप्रतिम. मंत्रमुग्ध झाला खरंच. सर फार माझ्या आवडीचं गाणं आणि मी फर्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा ऐकलं होतं ते गाणं तुमच्या तोंडून, हा, मला खूप छान वाटलं. मी ठरवलं होतं मी याच्या सरांचं हेच तोंडून गाणं. नक्की गाऊन घेणार एकदा तरी. बरं. आणि सर थँक यू, तुम्ही माझ्यासाठी ते गायलात. सर मराठी इंडस्ट्रीत अनेक चित्रपट येऊन गेले, परंतु सर मराठी इंडस्ट्रीला पुढे फ्युचर काय असेल किंवा कसं बघितलं जाईल मराठी इंडस्ट्री? इंडस्ट्रीच्या पेक्षाही पलीकडे जाऊन मी सांगू का, पण अभिनय किंवा कुठली कला, हां. कला जगवण्यासाठी कोणाला तरी काही खास करावं लागतं असं मला वाटत नाही. ती आपोआप जगते. चालतंय. नाही, लोक म्हणतात की आता क्लासिकल कोणी गात नाही, सगळेजण फिल्म म्युझिक गायला लागले, या होतं. असं काही नाही. क्लासिकल टिकणार आहे का? इतके हजारो वर्ष ते कसं टिकलं? बरं. आणि ते हजारो वर्ष असं त्याला कुठे काय म्हणूयात त्याला, कुठे क्रायसिसमध्ये नव्हतं का ते? हां. असेलही, आपल्याला नाही माहिती. तसं मला असं वाटतं की आता फेज आहे. क्लासिकल करणारी लोकं आहेत, लाईट म्युझिक, लाईट इन द सेन्स फिल्म म्युझिक किंवा उपशास्त्रीय संगीतही करणारी लोकं आहेत. इफ यू आस्क मी अबाउट फिल्म्स, म्हणजे स्पेसिफिकली मी असं सांगेन की इतर इंडस्ट्रीजशी ते कम्पेअर न करणंच बेटर. बेटर. कारण प्रत्येक इंडस्ट्रीला लेगसी असते. हो. लेगसी इन द सेन्स काय, की आपल्याकडे पूर्वी कोण नट होऊन गेले, ते कुठल्या पद्धतीचे सिनेमे करत होते, बरं. सिनेमा बदलला का? तर मी तुला अगदी पिन पॉइंटेड सांगू शकतो की हिंदी सिनेमा नक्की बदलला. त्याचे टर्निंग पॉइंट्स होते. म्हणजे आधी जे सिनेमे मैंने प्यार किया म्हण वगैरे या कॅटेगरीतले, कयामत से कयामत तक, म्हणजे लव्ह स्टोरीज होत्या बघ, कंटिन्युअस. आमिर खानची एंट्री ॲज अ हिरो आणि हे सगळं. तो कुठे बदलला? मराठी हिंदी चित्रपट कुठे बदलला माहिती आहे? दिल चाहता हैला बदलला. हां, दिल छान. दिल चाहता है वॉज अ ट्रेंड सेटर. ट्रेंड.
पूर्वी ते डाकू बिकू होते तेव्हा ते शोले विले होते बघ हा, ते सगळे तो. क्रिमिनल आणि मग चालेल. इन्स्पेक्टर हिरो वगैरे येस. तो एक झोन होता. पण रिअलिस्टिक सिनेमा कुठे सुरू झाला? भावना, प्रेमात पडणं म्हणजे पडणं. काय, आणि हे सगळं ते दिल चाहता है. हो. म्युझिक पण बदललं बघ तिथे. शंकर तिथपासून. एहसान लॉय हे तिघ जण आले आले. आणि ते म्युझिकच बदललं. पूर्ण. सो तो एक ट्रेंड सेट झाला रिअलिस्टिक हा. फिल्मचा आणि नंतर पुढे 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 तो सरकत गेला. चालेल. तर मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री ही आधी होती ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यात मोस्टली आपला समाज जसा आहे ना तसं ते ट्रीट होतं. बरोबर. तिकडे साऊथमध्ये इफ यू आस्क मी सगळं मोठं त्यांच्याकडचं ते खूप बेसिक आहे हो हो. की मोठी हवेली दाखवणं, मोठे घर दाखवणं. मोठी फॅमिली. आपल्याकडे अजूनही तो पगडा आहे ना, तो आपला आपण जसे जगतो ना तसा आहे. बरोबर. त्यामुळे आधी सुद्धा आपला जर अगदी गोळ्याचा गणपती पु ल देशपांडेचा सिनेमा घेतला तर सुद्धा आपलं एक मिडल क्लास, लोअर मिडल क्लास हा. पासून सुरू होणारे त्यांचे स्ट्रगल्स दाखवलेत Struggles. आयुष्यातले की कसे लढतायत परिस्थितीनी गाजलेली Right. माणसं असं. त्याच्यानंतरचा एक फेज होता विच वॉज टोटली स्पिअर हेडेड बाय लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे. त्यांचे सिनेमे होते बघ. हा. म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा ते सिनेमे होते. सिनेमा. आणि त्याच्यानंतरचा जो ट्रेंड आहे ना, त्याच्यानंतर तो ट्रेंड बदलला हो, चेंज. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे लव्ह स्टोरीज चालू झाल्या. पण मला फ्रँकली विचारशील तर लव्ह स्टोरीज एवढ्या वर्क नाही होत. हो. आपल्या. जेवढे कौटुंबिक प्रश्न जेवढे वर्क होतात, लोकांना आवडतात, तेवढं ते नाही आवडत. तेवढ्या स्ट्रॉंगली केलेली लव्ह स्टोरी नाही नाही. अजून तरी नाही मला वाटलेली. सैराट, सॉरी म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे, पण सैराट ही फिल्म म्हणून चांगली नाहीये. म्युझिक हिट आहे म्हणून सैराट हिट आहे. हो. अच्छा. सैराट मला आठवतंय झीनी जेव्हा लॉन्च केलं ना तेव्हा ती पहिलं फक्त त्यांनी सैराट आणि त्याच्या मागे एक अजय अतुलनी केलेली धून अशी सोडली होती टीव्हीवर. त्यांनी कोण हिरो, कोण हिरोईन, कोणी दाखवलं नाही त्यांनी. आणि आजही तू सिनेमातल्या काय काय सीन केलाय अशा ह्याच्यावरती जातोस का काय गाणं केलं ह्याच्यावरती जातोस, नाचतोस कशावर? सीनवर की ह्याच्यावर गाण्यावर नाचतोस. सीन नाही बघायला जात. पावनखिंड अगेन अ ट्रेंड सेटर, हा. कारण त्याच्यात लोक ऍक्शन बघायला जातात, त्यात इमोशन बघायला जातात, हो. त्यात अभिनय बघायला जातात. बघायला जातात. त्यातली गाणी तर सुपर डुपर हिट आहेतच, आहेतच. पण त्या गाण्याबरोबर लोक ती इमोशन बघायला जातात. आता लोक इमोशन बघतात. कारण ट्रेंड तसा झाला. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला विचारशील की काय टिकेल तर इमोशन टिकेल. हो. मग जस्ट बिकॉज यू हॅव एक हिरो हिरोईन जे खूप छान दिसतात म्हणून तुझी लव्ह स्टोरी हिट नाही. नाही. तुला इमोशन पकडावीच लागते. माझं म्हणणं नाही लव्ह स्टोरी करू नका, बरोबर. पण इमोशन पकडा. ती जर इमोशन पकडलीस तू तर जाते. की पॉइंट. आणि म्हणून मी म्हणतो कायम की ज्या मराठी फिल्म्स उत्तम लिहिल्या जातात त्या हिट होण्याचा चान्स जास्त असतो. हो. ज्या स्टोरीज चांगल्या नसतात, जे चित्रपट चांगले लिहिलेले नाही आहेत बरोबर. ते नाही होऊ शकत हिट. त्यामुळे लोकांनी मराठी इंडस्ट्री मध्ये सुद्धा त्याच्या व्यावसायिकतेचा विचार जरा जास्त केला पाहिजे असं मला वाटतं. कुठेतरी त्या गोष्टी कमी पडत चालल्यात. नाही, व्यावसायिकतेचा विचार म्हणजे काय, हे लोकांना आवडेल का, आवडेल का, हा याचाही विचार. म्हणजे हे आपण करतो आहोत हे मला पटलंय, पण मला हे विकता येईल का, लोकांना आवडेल का. साधी गोष्ट आहे रे. तू सिनेमाला गेलास तर तुझे 500 रुपये तर जातात का नाही. त्यापेक्षा मस्त कुठेतरी हॉटेलात बस आणि जेव ना. 500 रुपये 3 तास वाया घालवायचे आयुष्यातले आणि फ्रस्ट्रेशन पदरी घ्यायचं. काय बघितलं मी, कशासाठी आलो आज चित्रपट बघ, असं जेव्हा तुला व्हायला लागतं ना तेव्हा मग कुठेतरी ती अलार्म येतो की मी का बघतोय, मी 500 रुपये देऊन हा चित्रपट किंवा या नटाला का बघावं, ह्याची उत्तरं शोधली पाहिजे ना. की का तू का बघशील. आणि मग ऑफकोर्स आजकालचं सगळं वातावरण किंवा एकूणच सगळं आहे ते मार्केटिंगवरती. त्यामुळे तुला चित्रपट चांगला केलास तरी तुला मार्केट करावंच लागतं. पण मग काय मार्केट करायचं हेही तुला कळलं पाहिजे. त्यामुळे परिस्थिती विचारशील इंडस्ट्रीची तर या सगळ्या गोष्टीचा पण विचार व्हायला हवा. जे आता चित्रपट येत आहेत त्याचा विचार करून त्या कमर्शियल अँगलकडे बघून सुद्धा चित्रपट केले पाहिजे असं मला वाटतं. हे खूप नीड आहे, गरज आहे. हो, खूप गरज आहे. आता काळाची गरज आहे ती मराठी इंडस्ट्रीसाठी की हे घडलं पाहिजे. सर, तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट कोणतं आहे किंवा काय
अपकमिंग म्हणशील तर काम आता 1-2 चित्रपटांचं चालू आहे. बरं. बोलणी चालू आहेत अच्छा. किंवा चित्रपटांबद्दलही विचार करताना त्याच्यातही काही चेंजेस होत असतात. हम्म. कथेमध्ये चेंज होत असतो हो. किंवा अशा काही गोष्टी. आणि 2025 मध्ये चित्रपटच आहेत डोक्यात. हम्म. पण बघूयात, म्हणजे जर मला वेळ मिळाला तर Yes, मी yes. नाटक नक्की चालू ठेवीन. Yes. वेळेच्या सगळ्या गणितावरती ते अवलंबून Yes. आहे की मला कितपत वेळ मिळतोय आणि वेळेचं विभाजन मला कसं करता येतं, त्याप्रमाणे मी ते प्रोजेक्ट्स घेतो. आणि रिलीजला मला नक्की सांगायला आवडेल की आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा एक मोठा चित्रपट रिलीजला आहे आमचा. वा. पुन्हा एकदा आपण त्याला इतिहासच म्हणायला इतिहासच. पाहिजे, कारण की ज्ञानेश्वर माऊली ह्या महाराष्ट्रात हो. जन्माला आली आणि इथे ते कार्य घडलं, त्यामुळे तो आपला इतिहास आहे. इतिहास. आणि सांगायला आनंद वाटतो की 84 वर्षांनंतर हा चित्रपट घडतोय पुन्हा एकदा. कारण प्रभातनी ब्लॅक अँड व्हाईट संत ज्ञानेश्वर काढला आणि त्यानंतर 84 वर्षांनंतर आपला आहे पुन्हा. की पुन्हा ते सगळं हो. ती भावंड आणि नवीन गोष्ट पाहायला. ते सगळं पैठणची सभा आणि त्यानंतर भिंत चालवणे वगैरे हे सगळं हो. लोकांना आता पुन्हा बघायला मिळेल बघायला मिळेल. विथ न्यू म्युझिक. न्यू. तर ते सगळं छान आहे. आणि छान. मला असं वाटतं की तो सिनेमा, आणि अजून एक थ्रिलर सिनेमा आम्ही शूट करून झालाय आमचा, पण तो थ्रिलर सिनेमा आता येऊ घातलाय, पण तो 25 मध्ये येईल. पण तो वेगळा जॉनरचा पिक्चर आहे, म्हणजे अशी भूमिका कदाचित लोकांनी माझी बघितली नसेल आतापर्यंत, अशी वेगळी हे भूमिका. सगळं युनिकच असणार आहे. हो, दोन्ही पिक्चर चांगले आहेत आणि ते पुढच्या वर्षी होतील रिलीज. सर, अर्थात तुम्ही आज ऐकतानाच्या पॉडकास्टमध्ये आलात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ऐकतानाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? नाही, चांगलं वाटलं मला आज ऐकताय ना या पॉडकास्टवर येऊन, कारण की खूप दिवस आपलं बोलणं चाललं चालू होतं आहे. आणि डेट्स काही जमत नव्हत्या. खरं. पण मला असं वाटतं की पॉडकास्ट हा, म्हणजे तुमच्यासारखे मित्र जेव्हा आम्हाला विचारतात की Yes. तुम्ही येऊन गप्पा माराल का, तेव्हा मला पर्सनली माणूस म्हणूनही बरं वाटतं की हो. आपल्याला जे काही ह्या इतक्या वर्षांच्या प्रवासात कळलेलं आहे ते बरोबर. पुढच्या पिढीला कुठेतरी सांगावं, व्ह्युअर्सना सांगावं. नक्कीच. निश्चित. आणि यातनं कोणाला जर काही बोध घेता आला, कारण मी असं कायम म्हणतो की जेव्हा तुम्ही बोलत असता, वागत असता, काही काम करत असता, तेव्हा तुम्ही कोणाला इन्स्पायर करत असता हे तुम्हाला माहिती नसतं. अर्थात. त्यामुळे एखाद्या प्रसंगातनं एखाद्याला ऊर्जा मिळाली, त्याला त्यात काही काम करावं असं वाटलं, तर आम्हाला असं वाटतं की हे पॉडकास्ट जे तुम्ही लोक करता हे खूप चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत हम्म. स्वतःचं म्हणणं सांगायचं. त्यामुळे मी कधीच असं करत नाही की तुझा नवीन पॉडकास्ट आहे का, तर मग मी येणार नाही. हो. जिथे जिथे मला असं वाटतं की जिथे जिथे मी व्ह्युअर्सशी कनेक्ट होऊ शकतो, माझे विचार काही पटतील, काही अच्छा. पटणार नाहीत, पण मी म्हणलंच की माझे ते पर्सनल विचार आहेत. पण एक प्लॅटफॉर्म तुम्ही लोक देता, त्यासाठी मला कायम तुम्हा लोकांना थँक्स म्हणावं असं वाटतं की तुम्ही आम्हाला बोलवता आणि आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता. त्यामुळे असे पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयांवरती व्हावेत असंही मला वाटतं. बरं. की एक सेलिब्रिटी हा एक सेगमेंट झाला, पण मी म्हटलं तसं की हम्म. भारतातच खूप सारे गुणवान लोक आहेत आणि त्यांना तुम्ही लोकांसमोर आणा आणि जास्तीत जास्त या प्लॅटफॉर्मचा फायदा करून घ्या. That's it. हो. आणि खूप मजा आली आज तुमच्या सगळ्यांशी Thank you, sir. कनेक्ट होऊन, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद तुम्ही ऐकताना पॉडकास्ट. थँक्यू. थँक्यू. तर ऐकताय ना,